विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाच्या शेवटच्या टप्प्यातील खरं तर कामाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे हे काम सुरू असताना खरं तर विठ्ठलाच्या सभागृहामध्ये असणाऱ्या या 16 वावऱ्यांचं देखील आता लवकरात लवकर भाविकांकरता आता खुल्या होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या 16 वावऱ्या वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानल्या जातात। या वावऱ्या संत परंपरा भक्ती आणि विठ्ठल भक्तांच्या स्मृतीशी खरं तर जोडलेल्या आहेत। वारकरी परंपरेत 16 वावऱ्यांचं दर्शन हे विठ्ठल दर्शना इतकेच पुण्यकारक खरं तर मानले जाते। त्यामुळे ह्या या खरं तर ज्या वावऱ्या आहेत या वावऱ्यांचं खरं संवर्धनाचं काम सुरू असलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। परंपरेनुसार या वावऱ्यांमध्ये विविध संत भक्त सेवेकरी आणि धार्मिक परंपरांशी संबंधित स्मृती व स्थाने मानली जातात। अनेक वारकरी दर्शन घेताना या वावऱ्यांचे खरं तर दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सामान्यपणे भाविकांमध्ये प्रचलित असलेल्या या ज्या वावऱ्या त्या वावऱ्यांच्या खरं तर नावं जर आपण बघितलं सर्व संतांची नावं खरं तर या वावऱ्यांना दिली आपल्याला पाहायला मिळतात। संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत धनाबाई असेल, संत ज्ञानेश्वर असतील, अशा 16 वावऱ्यांचा खरं तर मोठा हा इतिहास खरं तर आता पुढे येणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर मंदिर समितीने आता खरं तर या कामाला देखील सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की जी दर्शन बारी आहे दर्शन बारीच्या शेजारी या 16 प्रकारच्या खरं तर या वावऱ्या आता मोकळ्या होताना पाहायला मिळतात। खरं तर आतापर्यंत याच्यावर वावऱ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे ऑफिसचं अतिक्रमण होतं, मात्र आता या 16 वावऱ्या लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत आणि भाविकांकरता आता या खुल्या होणार आहेत। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।